पालिकेचे नगरसेवक दशरथ अशोक तुपे यांना तुषार सदाफळ नामक व्यक्तीने फोनवरून भर चौकात जमाव जमवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली। या प्रकरणी राहता नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची आणि तुपे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली। मिळालेल्या माहितीनुसार 5 मार्च 2023 रोजी रात्रीच्या सुमारास राहता शहरातील तुषार गणेश सदाफर नामक व्यक्तीने नगरसेवक दशरथ तुपे यांना फोन केला। राहता शहराचं ग्रामदैवत श्री वीरभद्र यात्रेनिमित्त पाळण्याचे टेंडर आपल्याला का दिले नाही असा जाब विचार सदाफर यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचं समजतं। त्यानंतर रात्री 10:30 वाजेच्या सुमारास शहरातील वर्दळीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात तुषार सदाफळ यांनी काही गुंड प्रवृत्तीची माणसं गोळा केली। तेथे जमा झालेल्या जमावाने नगरसेवक तुपे यांच्याबद्दल याला आज जिवंत मारून टाका, याचा काटाच काढा अशी प्रक्षोभक विधाने करून मोठ्या प्रमाणावर आरडाओरड केला। तक्रार अर्जात नमूद केल्यानंतर तुषार सदाफळ यांच्याकडे बंदूक असून तो या शस्त्राचा धाक दाखवून दशरथ तुपे यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय। विशेष बाब म्हणजे नगरसेवक दशरथ तुपे यांचा पाळण्याच्या टेंडर प्रक्रियेशी कोणताही थेट संबंध नसताना केवळ राजकीय किंवा वैयक्तिक द्वेषातून हा प्रकार घडल्याचं निवेदनात म्हटलं आहे। दरम्यान या घटनेबाबत राहता नगरपालिकेचे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली। घटनास्थळी जवळील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटवावी, संबंधित व्यक्तीवर त्वरित कायदेशीर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी व नगरसेवक दशरथ तुपे यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी केली। या घटनेमुळे राहता शहरात राजकीय वातावरण तापलं असून लोकप्रतिनिधींना अशा प्रकारे जाहीर धमकी दिली जात असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी। काल रात्री 9:15च्या सुमारास माझ्या प्रभागामधील विकी पवार याच्या वारतीसाठी मी गेलो होतो। त्या ठिकाणी राहत्या शहरातील तुषार सदाफळ यांचा मला त्या ठिकाणी फोन आला का नगरपालिकेचे जे पाळण्याचे टेंडर आहे वीरभद्र यात्रेनिमित्त नगरपालिकेच्या मार्फत जे टेंडर निघतं ते टेंडर देण्याकामी तू मुस्लिम समाजाला नेहमी मदत करतो असा त्याचा मला फोन आला। म्हणलं कोण माणूस आहे तो मला माहित नाही ना, असलं तर माझ्या समोर आण का असं आपण खरं खोटं करून घेऊ। पण तुम्ही लय माजले नगरसेवक झाले म्हणजे बाप झाले का? ते टेंडर माझंच असतं। या गावामध्ये गणपती असो, राखी असो, फटाकडे असो, हे टेंडर सगळे माझे, तुम्ही हस्तक्षेप कशाला करता म्हणेन। मी एखाद्याची आई माई काढून टाकीन म्हणेन। माझ्याकडं नेहमी बंदूक माझ्या कमरेला असती, मी व्यसनामध्ये असतो, 24 तास दारू पिलेला असतो। दारू पिल्यावर माणूस कुठल्याही थरावर जाऊ शकतो, याचं ज्वलंत उदाहरण मी बघितलं। त्यांनी सांगितलं तुमच्या घरादारात जर दम असला तर तुम्ही छत्रपती चौकात या। मी चौकात आलो तर त्यावेळेस काय तो नव्हता। त्यानंतर माझ्यानंतर त्यांनी 5-25 मुलांची टीम केली आणि आपल्या पानटपरीच्या समोर ते 5-25 जण उभे राहिले। तिथलं फुटेज पोलिसांनी मागव एवढी मी त्यांना विनंती करतो। त्यानंतर मी सन्मान्य खासदार डॉक्टर सुजय दादा यांना रात्री फोन केला का दादा असं झालं। दादा म्हणे जाऊ दे म्हणे, सकाळी बघू म्हणे, आपण काही टेन्शन घेऊ नको। आणि त्याचे फोन आले तर उचलू नको। मी फोन काही उचलले नाही। त्यांनी माझे मोठे भाऊ पांडुरंग अशोक तुपे यांना रात्री 10:15 10:30 शिवीगाळ केली, दमबाजी केली। ही फार प्रकारची मगरुरी झाली आहे। आणि वीरभद्र यात्रेच्या गेले 4 ते 5 वर्षापासून प्रत्येक यात्रेमध्ये याच्या प्रत्येक वेळेस धिंगाणा झालेलाच आहे। तुम्ही जर याचा मागचं रेकॉर्ड जर बघितलं, हिने प्रत्येक यात्रेत टेंडरवरून धिंगाणा घातलेला आहे। आणि या ठिकाणी मी व्यापारी नागरिकांना आव्हान करतो, नगरपालिका ही सर्वांची आहे। यापुढे नगरपालिकेमध्ये मुख्य अधिकारी असतील, नगराध्यक्ष असतील, हे व्यापाऱ्यांना जागा देतील। पाळणे असो, राख्या असेल, गणपती असेल, फटाकडे असेल, तर कुणी कोणाची बोगस संघटना खोलून पैसे कमवायचे धंदे या ठिकाणी बंद झाले पाहिजे। आणि त्याच्या कमरेला जी बंदूक आहे, अशी बंदूक अशी कमरेला शर्टवर करून साऱ्या गावाला टाके हिंडायचे, लोकांमध्ये भीती तयार करायची। मी सर्वसामान्य कुटुंबातला नागरिक आहे, मी नगरसेवक झालेलो आहे आणि गरीब ओबीसी समाजावर कारुणावर नेहमी या लोकांची दडपे असते। हा माझ्या संग घडलेला दुसरा प्रकार आहे त्याच्या संदर्भात। म्हणून मी यावेळेस रात्री 10:30-11ला या ठिकाणी गुन्हा दाखल केला आहे। प्रत्येक व्यापाऱ्याला या माणसापासून 100% भीती आहे। अख्ख्या गावात तुम्ही त्याचे रेकॉर्ड तपासा, प्रत्येक व्यापाऱ्याला याच्यापासून भीती आहे। कोणाचा गणपती स्टॉल असला, पैसे काढणार रेस्टॉरंट काही असो, पैसे खाण्याचं त्याचं उद्दिष्ट आहे। मात्र हा नगरपालिकेचा सर्वोच्च अधिकार आहे। टेंडर त्यांनी मुख्य अधिकाऱ्याला फोन लावायचा होता, अध्यक्षाला लावायचा होता, सुजय दादाला भेटत। माझ्यासारख्या गोरगरीब नगरसेवकाला दमबाजी करून त्याला काय साध्य आहे मला काही समजलं नाही। या प्रकरणामुळे माझे आई वडील, माझी पत्नी, आम्ही सर्व भयभीत आहोत। मी स्वतः भयभीत आहे। रात्री मी 3 वाजता झोपलेलो आहे।
माझी मुलगी एक्सपायर झाली आहे, मला एक मुलगा आहे, आम्ही आमचा परिवार बघायचा का या भिकार धांद्यांचे फोन उचलायचे? इतकं एकदम व्यसनी माणूस आहे तो. आणि त्याला कुठली बहिणी त्यांनी याच्या आधी व्यसनाच्या आधी जाऊन राहत शहरात काही गोळीबार केले आहे. याचा सुद्धा तपास झाला पाहिजे. मला व माझ्या परिवाराला पोलीस प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. मी या ठिकाणी विनंती करतो सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते व आमचे समाज बांधव, ग्रामस्थ उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.